नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय इयत्ता 8वीच्या मुलांसाठी लेक्चर नंबर फर्स्ट आहे आणि आजचा जो टॉपिक आहे म्हणजे आजचा जे लेसन आहे तो आहे आपला पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल। त्याच्याशी रिलेटेड असणारा आपला प्रॅक्टिस सेट आपण आज बघणार आहे 2.1। पण जर तुम्हाला पॅरलल लाईन्स म्हणजे काय किंवा ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय किंवा ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे अँगल कोणकोणते आहेत हे जर बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ म्हणजे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 समजायला सोपा जाईल। आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच समजतील। तर मग स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 2.1। आता फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा। इन द ॲडजॉइनिंग फिगर each angle is shown by letters। ठीक आहे, म्हणजे each angle काय केलेलं आहे, लेटर्सनी इंडिकेट केलेला आहे। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट बघा, फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर। आणि आपल्याला फिल इन द ब्लँक्स काय करायचे, कंप्लीट करायच्या आहेत। आता फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचं बघता फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल। आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती नक्की बघून घ्या। तर आता बघा अँगल पी आता बघा करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय तर पॅरलल लाईन्स। आता इथे पॅरलल लाईन्स नाही आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये, तर आपल्याला दोन लाईन्स दिलेल्या आहेत, पण त्या लाईनला कट करून जाणारी जी लाईन असते त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो। ठीक आहे, आणि त्या ट्रान्सव्हर्सल मुळे एकाच साईडला वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जे अँगल तयार होतात ते अँगल म्हणजेच आपले काय असतात, करस्पॉन्डिंग अँगल असतात। ठीक आहे, आता आपल्याला कोणता अँगल दिलाय तर पी अँगल दिलाय, म्हणजे पी चा करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे लाईनच्या वरचा आहे, म्हणजे या ट्रान्सव्हर्सलच्या अलीकडचा आणि लाईनच्या वरचा, म्हणजे कोणता अँगल आहे आपला डब्ल्यू। म्हणजे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे आपलं तर डब्ल्यू दे असणार आहे। आता यामध्ये अँड काय दिलेलं आहे तर आपल्या ह्या दोन ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल नाही आहेत, म्हणून इथं काय दिलेलं आहे अँड दिलेलं आहे। जर त्या लाईन पॅरलल असत्या तर ते दोन अँगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। ठीक आहे, आता इथे बघा अँगल क्यू। आता अँगल क्यू कुठे आहे, वरती आहे ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साईडला। त्याच पद्धतीनं त्याचा जो करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे तो कोणता असणार आहे आपला एक्स असणार आहे, म्हणजे सेकंडचा आन्सर हे काय असणार आहे आपला एक्स असणार आहे। ठीक आहे, अँगल एक्स। थर्ड वन क्वेश्चन आहे आपला अँगल आर। आता अँगल आर कुठे आहे बघा तर ट्रान्सव्हर्सलच्या ह्या बाजूला आणि हे जी दोन लाईन आहेत त्या लाईनच्या खालच्या साईडला, म्हणजे आपला जो करस्पॉन्डिंग अँगल कुठला असणार आहे आर ला कुठला असणार आहे इथं वाय असणार आहे, म्हणजे तिथे जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे वाय हे आन्सर असणार आहे। त्याच पद्धतीनं अँगल एस परत एकदा ह्या साईडला खालच्या साईडला, म्हणजे इथला करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे आपला झेड असणार आहे, म्हणून ह्याचा आन्सर काय असणार आहे इथं झेड असणार आहे। आता इथं बघा इंटिरियर अल्टरनेट अँगल्स दिलेले आहेत। नुसते इंटिरियर अँगल दिले असते तर आपण काय घेतलं असतं एकाच साईडचे दोन्ही अँगल घेतले असते, पण आपल्याला अल्टरनेट अँगल दिलेले आहेत। आता अल्टरनेट अँगल हे झेड शेप मध्ये असतात, हे आपण कालही बघितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजायला सोपं जाईल। ठीक आहे, तर आता इथं बघा इंटिरियर अल्टरनेट अँगल सांगितलेले आहेत। आता इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कुठले अँगल्स असतात तर ज्या वेळेला पॅरलल लाईन्स किंवा दोन लाईन्स कट करून जाणारी ट्रान्सव्हर्सल असती त्यावेळेला क्रॉस मध्ये असणारे, म्हणजे इथला अँगल हा अँगल आणि इथला अँगल हे दोन काय असतात आपले इंटिरियर अल्टरनेट अँगल असतात। आता फर्स्ट बघा जोडी कुठली दिली आपल्याला एस दिली, म्हणजे एस चा अल्टरनेट अँगल कुठला असणार आहे, इथला इंटिरियर अल्टरनेट अँगल हा एक्स असणार आहे, म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे एक्स असणार आहे। त्याच पद्धतीनं डब्ल्यू चा इंटिरियर अल्टरनेट अँगल काय असणार आहे तर आर असणार आहे, म्हणजे याचं जे आन्सर आहे ते आर आहे। हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे आपण आता। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेले बघा, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर। आपल्याला ही फिगर दिलेली आहे अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ द अँगल्स। आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत इंटिरियर अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स, त्याच्या ज्या जोड्या आहेत त्या इथं आपल्याला काय करायचे पेअर राईट करायचे आहेत। तर बघा फर्स्ट वन दिलेलं आहे आपल्याला इंटिरियर अल्टरनेट अँगल। आता इंटिरियर अल्टरनेट अँगल मी मगाशी सांगितलं इंटिरियर म्हणजे आतल्या साईडचे आणि अल्टरनेट म्हणजे क्रॉस अँगल। ठीक आहे, म्हणजेच बघा फर्स्ट पेअर काय असणार आहे आपली तर अँगल बी असणार आहे आणि अँगल बी ला काय असणार आहे आपला अँगल एच असणार आहे, म्हणजे फर्स्ट वन काय असणार आहे अँगल बी अँड अँगल एच,
दुसरी पेअर असणार आहे आपली तर आतल्या साईडचे, म्हणून अँगल सी आणि अँगल ई असणार आहे, म्हणून इथे येणार आहे अँगल सी अँड अँगल काय आले आपल्या ई. आता आपण दोनच का लिहिल्या, कारण आपल्याला विचारतानाच विचारलं होतं की इंटिरियर अल्टरनेट अँगल, आणि इंटिरियर अल्टरनेट अँगलच्या काय असतात तर दोन जोड्या असतात. आता तुम्ही मला इथं बी सी ला ई आणि बी ला एच का घेतलं, डायग्राम तर अशी आडवी असती, तर देतानाच डायग्राम काय केलेली आहे तर तुम्हाला आडवी पद्धतीने दिलेली आहे, त्यामुळे आपण बघताना काय करणार आहे ह्या पद्धतीने बघणार आहे, म्हणजे बी ला एच, सी ला काय असणार आहे ई असणार आहे, म्हणजे ही जी आडवी लाईन आहे ती आपली काय असणार आहे ट्रान्सव्हर्सल असणार आहे. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे आपला करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय तर ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे वरचे अँगल किंवा खालचे अँगल, जसं की ही आपली काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे, ठीक आहे, वरच्या साईडचे म्हणजे ह्या साईडची ए आणि काय असणार आहे आपला इथं ई असणार आहे, म्हणजे फोर्थ पेअर काय असणार आहे आपला अँगल ए अँड अँगल ई. त्याच पद्धतीने इथं बघा बी ला काय असणार आहे इथं एफ असणार आहे, कारण खालच्या साईडचे ट्रान्सव्हर्सलच्या खालच्या साईडचे. जर तुम्हाला डायग्राम अशी कळायला अवघड जात असेल तर या पद्धतीने काढून घ्या. फर्स्ट बघा इथं काय दिलेलं आहे ए बी सी आणि इथं आला डी, ठीक आहे. त्याच पद्धतीनं इथं ई एफ जी आणि इथं होता एच. आता बघा आपण काय घेतलेलं आहे ए ला ई घेतलेलं आहे, म्हणजेच बघा ए आणि ई हे आपले पेअर आहेत, इकडे होता बी आणि इथं एफ, आता इथं होता सी आणि इथं होता जी, म्हणजे सी ला काय असणार आहे इथं जी असणार आहे. 2 नंबरचा लिहायचा राहिला आपला बी, बी ला काय आहे बी अँड बी अँड एफ असणार आहे, ठीक आहे. तिसरा पेअर होता आपला आता सांगितलं आपण सी आणि जी, सी जी खालच्या साईडचे पेअर्स, म्हणजे काय येणार आहे अँगल सी अँड अँगल काय असणार आहे जी असणार आहे. आणि करस्पॉन्डिंगचा चौथा पेअर जो आहे तो राहिलेला काय आपला तर डी आणि इथं काय असणार आहे इथं एच, अँगल डी अँड एच. जसं की बघा वरच्या साईडचे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला पण ज्या लाईन्स आहेत त्या लाईनच्या वरचे जे अँगल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. आणि करस्पॉन्डिंग अँगलचे 4 पेअर असतात आणि ते 4 पेअर इथं आपण लिहिलेले आहेत. आता बघा इंटिरियर अँगल्स. आता इंटिरियर अँगल्स म्हणजे काय तर आतल्या बाजूचे अँगल्स, म्हणजेच काय असतात अल्टरनेट असेल तर क्रॉस मध्ये येतात. ही कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही. इंटिरियर अल्टरनेट अँगल असेल तर क्रॉस मधले अँगल्स, आणि फक्त इंटिरियर अँगल्स असतील तर एकाच बाजूचे अँगल्स, म्हणजेच कुठले असणार आहे बी अँड ई. फर्स्ट वन असणार आहे आपला बी अँड अँगल ई, सेकंड वन असणार आहे आपला सी अँड एच. आणि हे जे अँगल्स असतात ते अँगल सप्लिमेंटरी असतात, त्या दोन्ही अँगलची ऍडिशन ही काय असते तर आपली 180 डिग्री असते. हे एका साईडचे अँगल्स म्हणजेच काय असतात फक्त इंटिरियर अँगल्स विचारलं तर एकाच बाजूचे जे आतल्या बाजूला एकाच बाजूला असणारे जे अँगल्स असतात त्याला आपण काय म्हणतो तर इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अजूनही बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा, आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 बघणार आहे. थँक्यू.